माझं नाव संतोष. मला एका नामवंत कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नुकतीच नोकरी मिळाली होती आणि मी खूप श्रीमंत कुटुंबातून आहे. आमच्या घरात आम्ही 4 भाऊ आणि 2 बहिणी होतो आणि मी सर्वात लहान होतो. त्यामुळे घरातले सगळेच मला खूप प्रेम करायचे. आता घरी माझ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. माझे आई वडील लग्न लावून आपली जबाबदारी पूर्ण करून मोकळे व्हायचं ठरवत होते. यावर्षी आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन ऍडमिशन झालं होतं आणि एक मुलगी आली होती जी अगदी निरागस आणि खूपच सुंदर होती. पहिल्यांदा तिच्याशी माझी भेट लायब्ररीत झाली. मी पुस्तक बघण्यात मग्न होतो आणि अचानक आम्ही एकमेकांना धडकलो. दोघांची ही पुस्तकं खाली पडली. आम्ही दोघं खाली वाकून ती पुस्तकं उचलू लागलो तेव्हा आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. पहिल्यांदाच मी एवढी सुंदर आणि निरागस मुलगी बघितली होती. ती पटकन पुस्तकं उचलून मला सॉरी म्हणाली आणि तिथून निघून गेली. त्यानंतर माझी नजर सारखी तिलाच शोधत असायची. संध्या तिचं नाव होतं. संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये तिची खूप प्रशंसा होत होती. अभ्यासात ती अतिशय हुशार होती. मी तिला लांबूनच बघत राहायचो. पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या मनाला भावलं होतं. आमच्या कॉलेजमध्ये खूप मुली होत्या आणि मी स्वतः देखील हँडसम असल्यामुळे बऱ्याच मुली माझ्यावर फिदा होत्या. पण एकच मुलगी अशी होती जिला माझ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. ती म्हणजे संध्या. या उलट रिया होती. ती एक विद्यार्थिनी असली तरी माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती आमच्या घराच्या शेजारीच राहायची. ती मात्र मला खूप त्रास द्यायची. ती माझ्या डिपार्टमेंटमधलीच होती. मी लेक्चर घेत असलो तर ती मुद्दामच मला एकटक बघत राहायची. माझ्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करायची. तिच्या या वागण्यामुळे मी खूप वैतागलो होतो. काही मुली जबरदस्ती मुलांच्या मागे लागतात, तशीच ती होती. मी तिच्याकडे साफ दुर्लक्ष करायचो. मी शिक्षकांसोबत असलो तरी ती माझ्या खांद्यावर हात ठेवून उभी राहायची. मी लगेच तो झटकून टाकायचो. मी तिला कित्येकदा समजावलं होतं पण माझं तिच्यापुढे काहीच चालायचं नाही. ती म्हणायची, माझ्यात काय कमी आहे? मी कॉलेजमधल्या श्रीमंत आणि सुंदर मुलींमधली एक आहे. तिच्या या वाक्यावर मी खूप हसायचो. खरंच ती सुंदर होती पण केवळ मेकअपच्या जोरावर. त्या दिवशी मी घरी आलो. घरात बरेच पाहुणे होते. भाऊ भाऊजया, बहिणी आणि त्यांच्या मुलांनी घर भरलेलं होतं. मी घरात पाऊल ठेवला आणि सगळे म्हणाले, आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो. मग त्यांनी मला जवळ बसवून सांगितलं, आम्ही आज तुझ्यासाठी एक मुलगी बघून आलो आहे. ती खूप गोड, साधी आणि निरागस आहे. तिचे आई वडील नाहीत. ती आपल्या भावासोबतच राहते. आई, भाऊजय, बहिणी सर्वांना ती एकमताने आवडली होती आणि योगायोगाने ती दुसरी तिसरी कोणी नसून संध्या होती. म्हणजे आज माझ्या घरचे संध्याच्या घरी गेले होते. मी तर अगोदरच पासून तिला पसंत करत होतो. त्यामुळे मी लगेच होकार दिला. माझ्या होकाराने घरभर आनंदाची लहर पसरली होती. कॉलेज 2 दिवस बंद होतं. तिसऱ्या दिवशी मी परत गेलो. आता संध्याकडे बघताना तिच्यात एक वेगळं आपलेपण जाणवत होतं. ती फारसं कोणाशी बोलायची नाही. तिच्या गप्पा फक्त 2-3 जिवलग मैत्रिणींशीच असायच्या. कॉलेजमध्ये अनेक जण मैत्री करत असत, गप्पा मारत असत, पण संध्या तशी नव्हती. आता जेव्हा तिच्याशी माझं लग्न ठरलं होतं तेव्हा तिला हे माहीत असणारच. त्यामुळे मी तिच्यासोबत बोलायला आता मनमोकळेपणाने जाऊ शकत होतो. एकदा ती समोर असलेल्या मैत्रिणींसोबत उभी होती. मी ठरवलं की आता जाऊन बोलायचं. पण मी पुढे सरकतो ना सरकतो तेवढ्यात रिया आडवी आली. हात पसरून तिने मला अडवलं आणि विचारलं, कुठे चालला आहेस? आज एवढा उशीर का केलास? मी म्हणालो, तुला काय करायचं आहे? का सारखं माझ्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करत राहतेस? बाजूला हो, मला एक महत्वाचं काम आहे. तर रिया म्हणाली, तू मला इतकं इग्नोर का करतोस? बघ, आज मी तुझ्या आवडत्या निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. मी तिचं ऐकून खूप हसू लागलो आणि तिला म्हणालो, कोण म्हणालं तुला की मला निळा रंग आवडतो? उलट मला निळा रंग अजिबात आवडत नाही. मी तिला बाजूला सारून पुढे निघालो. पण रियाला टाळताना लक्षात आलं की संध्या तिथून निघून गेली होती. रियाच्या नादात मी तिच्याशी बोलण्याची ती संधी गमावली होती. आता माझे क्लासेस सुरू झाले होते. त्यामुळे मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये निघून गेलो होतो. मला खूप राग आला होता. मी रियाला रागानेच पाहिलं आणि तिथून निघून गेलो. पण ती माझ्या मागेच येत राहिली. थोड्या वेळाने काही कामानिमित्त मी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंड फ्लोअरला जात होतो आणि तिथे मला संध्या एकटीच उभी असलेली दिसली. यावेळी मी वेळ न दवडता सरळ तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. मला पाहून तिने नजर खाली झुकवली. मी म्हणालो की कशी आहेस? मला माहित आहे की तू मला ओळखतेस. ती लाजली आणि म्हणाली, हो. मी विचारलं, आपण थोडा वेळ बोलू शकतो का? ती म्हणाली, मला उशीर होतोय. मी म्हणालो, ठीक आहे, मग क्लास संपल्यावर बोलू. मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. तुला तर माहीतच आहे की आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ठरवलं आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो.
ती हलकसं हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मी बघते. तिच्या त्या हसण्यात मला तिच्या भावना समजल्या होत्या. मी बाहेर तिची वाट पाहत उभा राहिलो. थोड्या वेळाने ती आपल्या मैत्रिणींसोबत आली. मी तिला हाताने इशारा केला की आपण कॅन्टीनमध्ये जाऊ, पण ती आपल्या मैत्रिणींसमोर लाजत होती. तिच्या मैत्रिणींना हे सगळं लक्षात आलं आणि त्या तिला म्हणाल्या, तू जा, आम्ही घरी निघतो. मग ती माझ्यासोबत कॅन्टीनमध्ये आली. आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो. पण ती काहीच बोलत नव्हती. तिच्या खांद्यावर तिची बॅग होती आणि ती डोळे खाली घालून बसली होती. मी म्हणालो, तू माझ्याशी बोलू शकतेस, इतकं लाजायचं कारण नाही. ती अचानक माझ्याकडे बघत म्हणाली, मला काय बोलायचं खरंच कळत नाही. मग मी म्हणालो, अगं, आपलं लवकरच लग्न होणार आहे. मी तिला विचारलं, मला तुझा मोबाईल नंबर देशील का? माझ्या या प्रश्नाने ती घाबरली. इतक्यात रिया तिथे आली आणि आम्हा दोघांकडे संशयित नजरेने पाहू लागली. मी काही बोलणार तोच संध्या तिथून उठून निघाली. मी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकून सुद्धा थांबली नाही. मग मी रियाला रागाने पाहिलं आणि तिला दुर्लक्ष करत तिथून निघून गेलो. आता रोजच मी संध्याच्या आसपास राहून तिला बोलण्यासाठी वेळ शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि तिथे घरी मात्र आमच्या लग्नाच्या तयारीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. घरच्यांना वाटत होतं की लवकरच आमची एंगेजमेंट व्हावी आणि शेवटी काही दिवसातच आमची एंगेजमेंट झाली सुद्धा. तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. त्या दिवशी तिने मला तिचा मोबाईल नंबरही दिला होता. मी खूप खुश झालो होतो. संध्या खूप लाजरी होती. तिच्या घरी तिच्या भावंडांशिवाय कोणीच नव्हतं. तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की ती घरातलं सगळं काम करते आणि तिला खूप छान स्वयंपाकही येतो. एंगेजमेंटनंतर मी थोडा वेळ आराम करायला माझ्या खोलीत गेलो. सगळ्यात आधी मी संध्याच्या नंबरवर कॉल लावला. बरीच रिंग गेल्यानंतर तिने कॉल उचलला. तिचा आवाज थकलेला वाटत होता. मी म्हणालो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर ती म्हणाली, काय बोलायचं आहे? काही काम आहे का? मी म्हणालो, अगं, काम असलं तरच मी तुला फोन करणार आहे का? मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. तुझा आवाज ऐकायचा होता. तू कशी आहेस? आमचं बोलणं सुरू असतानाच तिकडून एका बाईचा ओरडण्याचा आवाज आला. कुठे गायब झाली आहेस? सगळी कामं सोडून खोलीत लपून का बसली आहेस? अजून फक्त एंगेजमेंटच झाली आहे, लग्न नाही झालं, जे की खोलीत बसून गप्पा मारतेस. त्यावर तिने घाबरतच उत्तर दिलं, वहिनी, येतच आहे मी. आणि तिने पुढे काही न बोलताच लगेच फोन कट केला. हा काय प्रकार होता? तिच्या बहिणीने तिला अशा तिरस्काराने का बोलवलं? हे मला अजिबात आवडलं नाही. तिच्या त्या बोलण्याची पद्धत मला विचित्र वाटली. माझ्या मनात अनेक प्रश्न उमटले. उद्या मी नक्कीच संध्याशी याविषयी बोलेन. संध्या दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आली. तेव्हा मी तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो. ती अभ्यासात खूप व्यस्त होती. मी तिच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसलो. तेव्हा ती घाबरून उठून उभा राहिली. मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्या जवळ बसवून घेतलं. आता आपली एंगेजमेंट झाली आहे. तुला मला घाबरण्याची काहीच गरज नाही. तू मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस. इतक्यात माझ्यासमोर रिया आली. ती चिडलेल्या आवाजात म्हणाली, तू इथे काय करत आहेस? मी तुला सगळीकडे शोधलं. तू इथे आहेस. नेहमीप्रमाणे रियाला बघताच संध्या तिथून उठून निघून जाण्यासाठी वळली. मी तिचा हात धरला आणि तिला थांबवलं. मग रियाकडे पाहत म्हणालो, तू मला का शोधत होतीस? रिया माझ्यासमोर उभी राहिली आणि रागाने म्हणाली, तू या मुलीच्या मागे मागे का फिरत असतोस? तिच्यात असं काय खास आहे? मी तिला शांत राहण्याचा इशारा केला. इतक्यात संध्या ही माझ्याकडे बघू लागली. कदाचित तिलाही हे जाणून घ्यायचं होतं की रिया काय बोलत आहे. मी रियाचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन आलो. रागाने तिला विचारलं, तुला नेमकी काय समस्या आहे? तू का सारखी माझ्या मागे येतेस? मी तुला कित्येक वेळा सांगितलंय की माझ्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड करू नकोस. रियाला गोंधळल्यासारखं वाटत होतं. ती म्हणाली, मी बऱ्याच दिवसापासून पाहते. तू सारखा त्या मुलीच्या मागे का फिरतोस? तुमच्यात नेमकं काय सुरू आहे? मी शांतपणे उत्तर दिलं, हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. तुला यात ढवळाढवळ करण्याचा काहीही हक्क नाही. तुला जाणून घ्यायचंच आहे ना, तर मग ऐक. ती मुलगी म्हणजे संध्या, माझी होणारी बायको आहे आणि आमची एंगेजमेंट झाली आहे. हे बघ, माझ्या हातात अंगठी आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय घेतलाय आणि आम्ही दोघंही यात आनंदी आहोत. हे ऐकताच रियाला धक्का बसल्यासारखं वाटलं. मी तिच्या समोर हात जोडला आणि तिला म्हणालो, आता तरी माझा पाठलाग करणं सोड. हे बोलून मी पुन्हा संध्याच्या डिपार्टमेंटमध्ये परतलो. आज मी तिच्याशी खूप मोकळेपणाने आणि मनापासून बोलण्याचा प्रयत्न केला होता. संध्या थोडी मोकळी झाली होती आणि शेवटी आमचं छान गप्पा मारणं झालं होतं. त्या संध्याकाळी मला घरी कळालं की आमच्या कुटुंबियांनी आमच्या लग्नाची तारीख ठरवली आहे, फक्त 2 महिन्यांनीच. मला खूप आनंद झाला, पण संध्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचाच विसरलो की तिची बहिणी तिच्याशी इतक्या उद्धटपणे का बोलत होती. त्यामुळे मी रात्री तिला फोन केला आणि विचारलं,
तुझी वहिनी तुझ्याशी इतक्या कठोरपणे का बोलते? हे ऐकताच संध्या थोडी भावूक झाली आणि ती शांत आवाजात म्हणाली, ज्यांच्याकडे आई वडील नसतात त्यांना जग वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतं. मला तिचं म्हणणं नीट समजलं नाही म्हणून मी तिला पुन्हा विचारलं, तुला नक्की काय म्हणायचं आहे? मग ती म्हणाली, राहू द्या ना, आपण या विषयावर नको बोलायला. मला तुमच्या घरात फक्त तुमचं प्रेम, थोडीशी इज्जत आणि शांत आयुष्य हवं आहे, बाकी काहीही नाही. मग मी तिला दिलासा दिला, मी वचन देतो की लग्नानंतर तुला नेहमी आनंदी ठेवेन. संध्या फोनवरही खूप संकोचित बोलत होती, पण मला कळून चुकलं होतं की तिच्या मनात खूप काही दडलेलं आहे. संध्या फोनवर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची, पण प्रत्यक्षात माझ्यासमोर आली की नजरही मिळवायची नाही. ती खूप घाबरायची. कॉलेजमध्ये असेल तर कधीही मी अचानक तिच्या मागे जाऊन तिला पकडायचो, तर कधी तिच्या समोर जाऊन उभा राहायचो. ती घाबरून जायची, कधी कधी तर धावत निघूनही जायची. असे बरेच दिवस गेले. आमच्या लग्नाची तारीख आता जवळ येत होती आणि शेवटी जेव्हापासून रियाला कळलं की संध्या माझी होणारी बायको आहे, तेव्हापासून तिने माझा पाठलाग करणं सोडून दिलं होतं. त्यानंतर संध्या आणि मी संपूर्ण रात्री फोनवर बोलत राहायचो. ती तिच्या आयुष्याबद्दल मला खूप काही सांगायची. तिच्या बोलण्यात मला खूप गोडवा वाटायचा, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं होतं. आधी संध्या नेहमीसारखी बोलायची, पण जसजसे लग्नाचे दिवस जवळ येत होते तसतशी तिची वागणूक वेगळी होत गेली होती. मी काही वेळा तिला रियाशी बोलताना पाहिलं होतं. संध्या तिथून निघून जायची, पण रिया मात्र मला म्हणायची, तुझी चॉईस खूपच चांगली आहे, संध्याशी बोलायला मला खूप छान वाटतं. हे ऐकून मी विचार केला की रियाने जर संध्याशी मैत्री केली असेल तर मीही तिच्याशी मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. मग मी रियाला थोडंसं टोमणे मारत म्हणालो, तू श्रीमंत घराण्यातली मुलगी, गरीब मुलींसोबत कुठे मैत्री करतेस? त्यावर ती म्हणाली, मला तू जसं समजतोस तशी मी बिलकुल नाही, आणि तू निवडलेली मुलगी कुठलीही साधी सोपी नाही, ती खूप खास आहे. तिची काळजी घे, नाहीतर असं होईल की ती तुझ्या हातून निसटेल. मला हे ऐकून समजलंच नाही की रिया मला सल्ला देत होती की टोमणा मारत होती. घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. खरेदी चालू होती. माझ्या बाबांनी मला बजावलं होतं की लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतील. मीही मनाशी ठरवलं होतं की संध्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. एक दिवस मी कॉलेजमध्ये माझ्या एका सरांसोबत बोलत उभा होतो, तेव्हा रिया अचानक समोर आली आणि म्हणाली, अरे तू इथे आहेस, मला वाटलं तू लायब्ररीत असशील. मी संध्याला तिकडे जाताना पाहिलं होतं आणि ती तिथे कोणाशी तरी बोलत होती. मला वाटलं तूच असशील. मी सहज म्हणालो, ती तिच्या कोणत्या तरी मित्राशी बोलत असेल. मग रिया म्हणाली, पण तिचा तर कुठलाही मित्र नाही. हे ऐकून मी लगेच लायब्ररीत गेलो. तिथे पाहिलं तर संध्या एका मुलासोबत गप्पा मारत होती. ती कोणत्या विषयावर बोलत होती हे मला समजू शकलं नाही. संध्या नेहमी सगळ्यांपासून दूर राहायची, त्यामुळे मी तिला कोणाशी बोलताना पाहणं हे माझ्यासाठी नवीन होतं. पण मी ही गोष्ट तितक्याशा गांभीर्याने घेतली नाही आणि दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी मी संध्याच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो, तेव्हा रिया पुन्हा माझ्यासमोर उभी राहिली. ती म्हणाली, काय पाहतोयस? मी वैतागून म्हणालो, तुला शांतता मिळत नाही का? का सारखी माझ्या मागे येतेस? त्यावर ती म्हणाली, मी इथे आरुषला बोलवायला आले होते. आरुष सिनियर आहे ना, म्हणून संध्या त्याच्याकडून अभ्यासाचे काही प्रश्न विचारत आहे. मी रियाच्या बोलण्यावर खूप चिडलो आणि म्हणालो, जर असंच आहे तर त्या मुलाला संध्याकडून अभ्यासाशी संबंधित गोष्टी विचारण्याची काय गरज? या कॉलेजमध्ये बाकी विद्यार्थी आणि शिक्षकही आहेत, त्यांच्याकडून विचारू शकतो ना. मला का कोण जाणे, पण रियाच्या बोलण्यात तथ्य वाटलं. संध्या दिवसेंदिवस मला दुर्लक्ष करत होती. ती मला मुद्दाम टाळत होती. ती यामागे काही वेगळीच गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेलो आणि संध्याशी बोललो. मी तिला विचारलं, आजकाल तू कुठे असतेस? आपलं लग्न जवळ आलंय आणि तू मला सतत टाळत आहेस. ती म्हणाली, असं काहीही नाही, जसं तुम्ही विचार करता. मी याआधीही तुमच्याशी फारसं बोलायचे नाही. मला तुमच्याशी बोलताना खूप लाज वाटते. मी तिचा आनंदी मूड पाहून हे म्हटलंच नाही की तुला माझ्याशी बोलायला लाज वाटते, पण बाकी प्रत्येकाशी तू मोकळेपणाने बोलतेस. नंतर तिच्या लेक्चरची वेळ झाली आणि मी काही कामासाठी ग्रंथालयात गेलो. तिथे गेल्यावर मी अचानक संध्या आणि आरुष यांच्याकडे पाहिलं. आरुष तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरून उभा होता. हे पाहून मला राग आला आणि मी तिथून बाहेर पडलो. त्यानंतर मी 3 दिवस कॉलेजमध्ये गेलोच नाही. आता माझ्या लग्नाला फक्त 15 दिवस शिल्लक होते. घरात तयारी जोरात सुरू होती, पण माझ्या मनात एक वेगळाच गोंधळ सुरू होता. मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर संध्याला शिक्षण सोडायला लावीन. 3 दिवसांनी जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा वातावरण वेगळंच होतं. विद्यार्थी वेगवेगळ्या गटांमध्ये उभे होते आणि भिंतीकडे बघत होते.
मग मी पुढे जाऊन पाहिलं, ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सर्व भिंतीवर अश्लील पोस्टर लावलेले होते आणि त्यात संध्याचे अश्लील फोटो होते. संपूर्ण कॉलेज तिची थट्टा करत होतं. संध्या एका कोपऱ्यात उभी राहून रडत होती. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, हे काय आहे? तर ती म्हणाली, मला खरंच काही माहीत नाही. मग मी रागानेच तिला म्हणालो, तू इतकी सरळ मुलगी होतीस ना, मग ही सगळी संकट फक्त तुझ्यावरच का येतात? त्याच वेळी आरुषही तिथे आला आणि म्हणाला, संध्या, मला वाटलं नव्हतं की तू अशी असशील. आणि तो पुढे म्हणाला, तुझं संतोष सरांसोबत लग्न ठरलंय. मग तू गेल्या वर्षभरात माझ्यासोबत प्रेमाची स्वप्न का बघत होतीस? मी हे ऐकून अवाक झालो. मी आरुषकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? त्याने लगेच मोबाईल काढून त्याचं आणि संध्याचं चॅटिंग दाखवलं. त्यात दोघांच्या प्रेमाच्या गप्पा भरलेल्या होत्या. हे पाहून मला प्रचंड राग आला. संध्या खूप रडत होती आणि म्हणत होती, हे सगळं खोटं आहे. पण मला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तिथून घरी आलो आणि ठरवलं की माझं हे लग्न मोडायचं. घरात पोहोचलो तेव्हा आधीच घरच्यांना ही बातमी समजली होती. संध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि माझ्या कुटुंबालाही ते दिसले होते. माझ्या आईने संध्याच्या घरी फोन करून हे नातं तोडूनही टाकलं होतं. तिच्या वहिनीने माझ्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण फोटो पाहिल्यानंतर तिलाही सत्य समजलं होतं. आता माझं संध्याबद्दलचं प्रेम संपलं होतं. तिला कॉलेजमधून देखील काढून टाकण्यात आलं होतं. आता मी शांत राहायचं ठरवलं, पण आतून मला चैन पडत नव्हती. माझं लग्न मोडल्यापासून रियाने परत एकदा सतत मला कॉल करायला सुरुवात केली होती, पण मला तिच्यात अजिबात स्वारस्य वाटत नव्हतं. एक दिवस मी कॅन्टीनमध्ये बसलो असताना रिया आणि तिच्या मैत्रिणी माझ्याच मागे होत्या. त्या बोलत होत्या, रिया, संतोष तुझा झाला का? रिया म्हणाली, अगं, अजून थोडा वेळ लागेल, पण मी त्याच्यासोबत नेहमी असेन. तिचं हे बोलणं ऐकून कधी नव्हे ते मला तिच्यावर प्रेम येऊ लागलं होतं. कुठे ती संध्या, मी जिच्या मागे मागे फिरायचो, आणि कुठे ही रिया, जी माझ्यावर एवढं प्रेम करते, पण मला तिचं प्रेम कधी कळलंच नाही. आता मी रियाला मनापासून पसंत करू लागलो होतो आणि तिच्याशीच लग्न करायचं असं ठरवलं होतं, कारण माझा रियावर विश्वास बसला होता की ती संध्यासारखं माझा विश्वासघात कधीच करणार नाही. मी त्याच दिवशी माझ्या घरच्यांशी माझ्या आणि रियाच्या लग्नाबद्दल बोलणी करणार होतो. तोवरच मला संध्याच्या भावाचा फोन आला आणि त्याने मला एक सत्य सांगितलं. ते ऐकून मी स्तब्ध झालो. मला आता काय करावं हे सुचत नव्हतं. मी निराश होऊन तिथेच बसलो. मला प्रचंड पश्चाताप झाला. माझ्या चुकीमुळे एक निरपराध मुलगी माझ्या आयुष्यातून नाहीशी झाली होती. आता मला तिला शोधायचं होतं आणि तिच्यापुढे माझी चूक कबूल करून तिला परत आणायचं होतं. मी एकटाच विभागात बसलो होतो तेव्हा रिया तिथे आली आणि मला स्पर्श करायला लागली. मी तिला झिडकारलं आणि म्हणालो, तू एक मुलगी आहेस, आपल्या हद्दीत राहा. ती म्हणाली, मी इतकी सुंदर आहे, मिस कॉलेज आहे, आणि तुला मी का आवडत नाही? मी रागानेच म्हणालो, तू संध्याला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी काय केलंस? तेव्हा मात्र ती खूप घाबरली आणि गप्प झाली. मी तिला जोरात पकडलं आणि विचारलं, सांग, तू संध्यासोबत नेमकं काय केलंस? मी आधीच सत्य ऐकलं आहे, आता बाकीचं तुलाच सांगावं लागेल. माझ्या रागाने घाबरून रिया थोडीशी मागे झाली, पण जेव्हा मी पुन्हा ओरडलो तेव्हा ती म्हणाली, संतोष, मला माफ कर. मी कधीच तुझं आणि रियाचं लग्न व्हावं असं इच्छित नव्हते. मला ती मुलगी तुझ्यासाठी योग्य वाटत नव्हती, म्हणूनच मी तिला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मी संतापाने तिला पाहत होतो. तिने पुढे सांगितलं, मी आणि आरुषने मिळून तुमचं लग्न मोडायचं ठरवलं होतं, कारण आरुष संध्यावर प्रेम करतो आणि त्यामुळे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण सुरुवातीला संध्या त्याच्याकडे लक्ष देत नव्हती, त्यामुळे आम्ही दुसरी युक्ती लढवली. त्याने अभ्यासाचं निमित्त काढून तिच्याशी बोलायला सुरुवात केली होती आणि तिच्या जवळ जाऊ लागला. हे ऐकून माझ्या संतापाचा कडेलोट झाला होता. मी स्वतःशीच विचार करू लागलो, मी किती मोठी चूक केली. एका निरपराध मुलीवर इतका गंभीर आरोप लावला आणि तिला वाईट ठरवलं. मला स्वतःची लाज वाटू लागली होती. रियाने पुढे सांगितलं की तिने फक्त माझ्याच मनात संध्याबद्दल संशय निर्माण केला नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही ती चुकीची वाटावी याची काळजी घेतली. यामध्ये मला संध्याच्या वहिनीनेच साथ दिली होती, कारण संध्याचा भाऊ संध्याला जास्त किंमत देत होता. हे तिला बघवत नव्हतं. संध्याच्या भावाने सांगितलं होतं की संध्याच्या आईचे सगळे दागिने संध्या लग्नात घालेल आणि तसेच सासरी घेऊन जाईल, कारण ते संध्यासाठीच बनवले आहेत. अजून बराच खर्च तो तुमच्या लग्नात करणार होता. संध्याच्या वहिनीला हे सगळं थांबवायचं होतं, कारण ती पैशाला खूप लालची बाई आहे. तिच्या हिस्स्याचा पैसा तिला संध्यावर खर्च करायचा नव्हता. त्यासाठी संध्याला तिच्या भावाच्या मनातून तिला कायमचं उतरवायचं होतं
आणि म्हणूनच संध्याची वहिनीच संध्याच्या मोबाईलवरून आरुष सोबत चॅटिंग करत होती. आणि इकडे आरुषला वाटायचं की संध्या त्याच्यावर खरंच प्रेम करते. तिच्या वहिनीने संध्याच्या मोबाईलवरून तिचे सगळे फोटोज मला पाठवले होते आणि ते आम्ही दोघींनी मिळून एडिट केले होते आणि सोशल मीडियावर टाकले होते. आणि एका मुलाच्या मदतीने ते कॉलेजमध्येही सगळीकडे चिटकवले होते. त्यामुळे तुझ्या घरच्यांनीही तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तुमचं लग्न मोडलं. मी रियावर प्रचंड रागवलो होतो. तू इतकी खालच्या थराला कशी जाऊ शकतेस याचा विचारही मी कधी केला नव्हता. माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. पुन्हा माझ्यासमोर दिसलीस तर परिणाम गंभीर होतील. रिया भयभीत झाली आणि तिथून निघून गेली. मग मी तडक संध्याच्या घरी पोहोचलो. तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, मी संध्याला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडली नाही. खरं तर संध्याच्या भावाने त्याच्या बायकोचा म्हणजेच संध्याच्या वहिनीचा आणि रियाचा कॉल ऐकला होता. त्या त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत होत्या. तेव्हाच संध्याच्या भावाने तिच्या वहिनीकडून सगळं सत्य काढून घेतलं होतं आणि ते मला सांगितलं होतं. त्याने संध्याच्या वहिनीला शिक्षा म्हणून घटस्फोटाची धमकी देखील दिली होती. माहीत नाही संध्या कोणालाही न सांगता कुठे निघून गेली होती. मी आणि संध्याचा भाऊ तिला रात्र दिवस शोधत होतो. शेवटी एक दिवस ती आम्हाला एका एनजीओमध्ये सापडली. ती पहिल्यापेक्षा खूप तुटून गेली होती. मला पाहून ती घाबरली आणि लपून बसली आणि म्हणू लागली, मी काहीही केलं नाही. माझा पाठलाग करणं सोडा. मला सुखाने जगू द्या. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, मला सगळं काही समजलं आहे की तू काहीच चुकीचं केलं नाहीस. तू आत्ताही तशीच निष्पाप, निरागस आणि साधी सरळ मुलगी आहेस, जिला मी पहिल्यांदा पाहिलं होतं. मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. संध्याने मोठ्या मनाने मला लगेच माफ केलं. मग मी तिला तिच्या भावासोबत न पाठवता थेट माझ्या घरी घेऊन आलो आणि घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सगळे अवाक झाले. आता ठरल्याप्रमाणे माझं आणि संध्याचं लग्न झालं आहे आणि आम्ही दोघं आता सुखी संसार करत आहोत.